नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. हे आहेत अक्षय सर. अक्षय सर, थँक्यू सो मच तुमच्या वेळेबद्दल. मी आहे अविनाश आणि ही आहे टाटा SUV. कमर्शियल व्हेकलमध्ये पैसे वाचवायचे असतील, कारण कमर्शियल व्हेकलमध्ये पैसे वाचवणं हा एक खूप मोठा टास्क आहे आणि तो टास्क जर करायचा असेल ना तर टाटा SUV शिवाय दुसरा पर्याय नाही. का तर तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आपल्यासोबत आहे अक्षय सर. अक्षय सर, थँक्यू सो मच. धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल. काहीच प्रॉब्लेम नाही सर. पहिलं तर मला विचारायचं आहे, बरं मी तुम्हाला सांगतो, सरांकडे टाटा एस पेट्रोल आहे. हो सर. CNG पण आहे. हो सर. आणि तरी तुम्ही EV घेतली. हो सर. तुमचा विश्वास आहे टाटावर, मी हे समजू शकतो. पण EV घ्यायचं रिझन काय होतं? म्हणजे तुमचा बिझनेस काय? माझा बिझनेस सर पार्सलचा आहे. पार्सलचा. हो. म्हणजे EVसाठी तुम्ही स्पेसिफिकली पार्सल करता का? हो सर. म्हणजे पार्सलसाठी तुम्ही फक्त EV घेतली? फक्त EV घेतली सर. पार्सलसाठी? हो सर. अरे वा. बरं, आता तुम्ही पेट्रोल आणि CNG दोन्ही वापरून आहात. हो सर. तुमचा तुमचा पहिला अनुभव काय होता? टेस्ट ड्राईव्ह घेतली होती का तुम्ही? हो सर. टेस्ट ड्राईव्हमध्येच मला कळलं गाडी खूप बेस्ट गाडी आहे. टेस्ट ड्राईव्हमध्येच कळलं? सर. काय अनुभव होता पहिलं काय वाटलं तुम्हाला? ॲज कम्पेअर टू कार सर. कार सारखी? एकदम कार सारखी. त्याला आवाज नाही आहे कसला, काय नाही आहे. बरोबर आहे. आणि खूप सॉफ्ट गाडी आहे. सॉफ्ट गाडी तर आहे. इंजिन नसल्यामुळे सर खूप सायलेंट आहे. आत कसली हीट नाही आहे. हां, हे तर आहे. बेस्ट वाटतं सर गाडी. सायलेंट तर वाटतं. हो सर. आणि मेन म्हणजे गिअर पण नाही आहे. काहीच इश्यू नाही आहे सर. गाडी रिलॅक्स चालवू शकता. एकदम मस्त रिलॅक्स. हा पहिला अनुभव होता तुमचा? हो सर. मग तुम्ही तो टेस्ट ड्राईव्हचा अनुभव होता त्यातच डन करून टाकली सर गाडी. हो का? वा. तुम्ही गाडी घेतल्यानंतरचा तुमचा सुरुवातीचा अनुभव कसा होता? म्हणजे गाडी घेतल्यानंतर तुम्ही टेस्ट ड्राईव्हमध्ये पसंत केली ते ठीक आहे, गाडी घेतल्यानंतरचे अनुभव काय? म्हणजे मेन म्हणजे मला विचारायचं आहे पैशाचा, अर्निंगचा काय अनुभव होता? मेन म्हणजे सर पैसे वाचतात माझ्या ह्याच्यामध्ये सगळे. पैसे वाचतात? हो. आणि जी मला रांगेत थांबावं लागायचं CNG पेट्रोलसाठी ते म्हणजे रात्री मी आलो घरी, गाडी चार्जिंग लावली, सकाळपर्यंत गाडी चार्ज. जेव्हा मी रेडी होतो तेव्हा माझी गाडी रेडी असते. एक नंबर. बरोबर आहे. हे तर वाचलं. पैसे किती वाचतात जास्त तसे? सर CNGच्या रांगेत थांबून 500 रुपये द्यावा लागायचे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये माझा ड्रायव्हरचा खर्च निघतोय पूर्णपणे. रोजचा म्हणजे 500 रुपये रोजचे वाचतात? 500-600 रुपये तसं कॅल्क्युलेशन करायला गेलं तर 18 ते 20 हजार रुपये तुमचे वाचत आहे. बरोबर आहे सर? नक्कीच. मग त्या ड्रायव्हरचा खर्च निघून जातो सर. आणि वेळ वाचतो. मेन म्हणजे वेळही खूप वाचतो. बरोबर आहे. तर दुसरं म्हणजे काय आहे, 1 रुपयात मी 1 किलोमीटर चालतो याच्यामध्ये. अरे हो, 1 रुपयात 1 किलोमीटर. कंपनीने 150 दिली आहे. किती चालती गाडी? 120-130 तर नक्कीच चालते सर. 120-130 चालते. आणि मग चार्जिंगला रात्रभरात किती वेळ लागतो? चार्जिंगला 5 ते 6 तासामध्ये फुल होऊन जाते सर. मग त्याचा खर्च महिन्याच्या ह्याच्यात निघून जातो सर. तसा खर्च किती लागतो सर? तसं म्हणजे 1 रुपयाला 1 किलोमीटर चालते. त्या हिशोबाने सर तुम्हीच हिशोब करून बघा की गाडी किती चालते किती. हो, कारण मग CNG 5-6 रुपये लागते. बरोबर. तर रोजचे तुमचे इथे पण पैसे वाचतात. नक्कीच. 100-120 रुपये खर्च येईल रोजचा. हो सर. बरोबर आहे. 12-36 मग 3036 हार्डली सर. 3 ते 3.5 रुपये मध्ये ओके होतं. त्यात वेळ वाचतोय. हो सर. नक्कीच. बरं, अजून एखादा काही अनुभव म्हणजे तुम्हाला असं वाटलं आता ही गाडी घेऊन ह्या गोष्टीचा फायदा खूप झाला? तर सर फायदा म्हणजे एक असा झाला की सिटीमध्ये 11 ते 5 हा असा टाइम दिलेला आहे की गाडी न्यायची नाही आतमध्ये. हा, बरोबर आहे. हा, पेट्रोल डिझेलला ते लागू आहे. तो तर लागू आहे. EV ती कशातच येत नाही सर. हा खूप ते 6 तास आपण घरात बसून असतो. बरोबर, दिवसभर. हा, तो तुमचा वेळ वाचला. त्याच्यामध्ये मी अर्निंग करतोय सर गाडीची. आणि तुमचे पार्सल वगैरे देऊन होतं? पार्सल वगैरे सर मी 6 पर्यंत सगळं जमा करून मी घरी असतो माझ्या. वा. हो, बरोबर आहे. कारण ते 11 ते 5 जो वेळ आहे, तुम्ही बाहेर हायवेला वगैरे इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला गाडी काही करून थांबवावीच लागते. हां, तिथं एक खूप वाचलं. हां. आणि त्या 6 तासात काम होऊन जातं. एकदम काम होऊन मी घरी असतो सर. मग कधी नाईट शिफ्टी मारायची काम पडली? गाडीला चार्ज करून किती पण वाजेपर्यंत चालवा. आता जर मी ह्या टाईमबद्दल बघतोय, दुपारची उन्हाची वेळ आहे, हा सर्वात मोठा मेन प्रॉब्लेम होता तुमचा पेट्रोल CNG सोबत? सर हाच एक मेन प्रॉब्लेम होता माझा. कारण ज्या टाईममध्ये मी सगळं कव्हर करून मी जर घरी जाऊ शकत होतो तर त्याचा मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तोच सॉल्व्ह झाला आणि तो EVनी करून दिला. नक्कीच सर. बरं, मला सांगा, पेट्रोल आणि CNG असताना एखादा माणूस एखाद्या गोष्टीत रिस्क घेतो, तुमच्या डोक्यात नव्हती का काही रिस्क की यार? सर खूप मोठी रिस्क होती की पेट्रोल आणि डिझेलच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे तुमच्याकडे CNG पण होती. कमर्शियल गाडी म्हणजे खर्च ती काढणारच. बरोबर आहे. हां. पण ह्याच्यामध्ये EV गाडी आल्यापासून सर माझ्या खिशाला लागणारी कात्री ही थांबली. कसं काय? सर्व्हिसिंगला सर पहिली सर्व्हिसिंग कधी झाली होती तुमची? आता जस्ट झाली सर 2000 किलोमीटर. हां, बरोबर. हा, ते 60 दिवस किंवा 2500 किलोमीटर. हां. त्याच्यामध्ये सर गाडी मी वर्कशॉपला सोडली, 2 तासात मला फोन आला
की सर गाडी तुमची झाली आहे, घेऊन जावा. त्यांना मी अमाऊंट विचारली, बिल किती झाले, तर 0 बिलिंग होती सर माझी. काहीच खर्च नाही, काहीच खर्च, लेबर चार्जेसही नाही, काहीच नाही सर. 3 सर्व्हिस फ्री असतात. बरोबर. हां, 1 रुपये सुद्धा खर्च नाही आला सर मला. वॉश करून दिली गाडी, एकदम क्लिअर करून दिली गाडी. म्हणजे जायचं आणि गाडी ठेवून यायची. बरं, तुम्ही वेळ कसा काय, 2 तासात गाडी सर्व्हिसिंग झाली? 2 तासात गाडी सर्व्हिसिंग. आणि सर त्यात जास्त काही नाहीच आहे, इंजिन नसल्यामुळं काहीच प्रॉब्लेम बरोबर आहे. बाकीचं त्यांनी नॉर्मल खर्च जो काय आहे ते चेकअप करून दिलं सर. गाडी ब्रेक ऑइल वगैरे चेक करायचं, चेक केलं, कूलंट चेक केलं, दॅट्स इट. त्याच्यामध्ये 2 तासात मला गाडी रिटर्न केली. मला म्हणजे माझी वेळ नाही गेली सर तिथं गाडी वर्कशॉप. मेन म्हणजे पेट्रोल CNG ला तुम्हाला बसायला लागतं, बसवावं त्या लागतं. दिवशीचे पैसे वाचले. हो सर. हा एक डाऊट होता. हो सर. तो डाऊट त्या सर्व्हिसिंगमध्ये निघूनच गेला. एकदम क्लिअर झालं सर. मेन म्हणजे सर माझे पैसे वाचले. हो, लेबर चार्जेस असो, काही असो, काही असो. हां, आणि पैसेही वाचले आणि वेळही वाचला माझा. बरोबर आहे. मेन म्हणजे वेळ वाचला. त्या दिवशी काम थांबलं नाही तुमचं. हो सर. आणि दुसरं म्हणजे पुढचे 2 सर्व्हिसिंग फ्री असेल. पुढच्या 2 सर्व्हिसिंग फ्री. आणि मला नाही वाटत त्या 2 सर्व्हिस झाल्यानंतर सुद्धा काही खर्च येईल मला. बरोबर आहे, जास्त काही चेंज करायला नसतं. नाही, नसतं सर. एक्झॅक्टली. बरं, आता अजून काही सांगायचं आहे सर? मेन म्हणजे याचा हौदा. बरोबर. हां, 600-650 पेलोड कॅपॅसिटी याची. 600-650 पेलोड कॅपॅसिटी आहे. पण मी 1000 किलो भरतो त्याच्यामध्ये. 1000 भरता? हो सर. 1000-1200 भरता? 1000 किलो भरून गाडी माझी 125 पर्यंत तर जाते सर. आणि चढावर वगैरे चालती गाडी एकदम मस्त सर, काहीच प्रॉब्लेम नाही. 1000-1200 पर्यंत हौदा दाखवतो सर मी तुम्हाला. या नाही, 1000-1200 पर्यंत. हो, 600-650 कॅपॅसिटी आहे. ह्याच्यामध्ये सर जर हाईट जर दाखवायची झाली तर मी उभा राहतो सर. तुम्ही हा, CNG पेक्षा तर मोठीच हाईट आहे. बरोबर, बघून घ्या सर. हां, 6 फूट आहे की तुम्ही. बरोबर, बिनधास्त. एकदम हाईटचा आणि 1000 किलो पर्यंत भरता तुम्ही. हो सर. हो सर. तरी काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच इश्यू येत नाही सर गाडीला. बरं, हे पण मला सांगायचं आहे. लोक खूप म्हणतात हे स्टेनलेस स्टील पाहिजे. हे ॲल्युमिनियम का बरं पाहिजे? कारण EV गाडीला ॲल्युमिनियमच पाहिजे सर. रेंज जर तुम्हाला काढायची असेल ना चांगली, तर EV गाडीला ॲल्युमिनियमच पाहिजे. बरोबर आहे. हो, आरामात जागा होते. बरोबर आहे. 1000 किलो तर आरामात बसते सर. आणि हे खरंच रिझन आहे. लोक म्हणतात स्टेनलेस स्टील पाहिजे. नाही पाहिजे स्टेनलेस स्टील. तुम्हाला रेंज काढायची असेल तर EVची ॲल्युमिनियमचीच बॉडी पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं काय, ती लिथियम आयन जी बॅटरी आहे ना, ती नाही आहे यात आहे लिथियम फॉस्फेट. ती बॅटरी थोडीशी सेफ आणि सिक्युअर्ड पण असते. हे पण एक चांगला मुद्दा आहे. बरं, अजून तुम्हाला असं वाटते का काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे? इम्प्रूव्हमेंट सर काय नाही, जे काय पाहिजेच नाही सर इम्प्रूव्हमेंट. सगळं परफेक्ट आहे, एकदम मस्त आहे सर. कारण पार्सलला मला किती लागते सर, मला किंवा कोणालाही जे लोकल चालतात, आपले मंडईवाले समजू, मंडईत जाणं किंवा माझा व्यवसाय झाला, कुरिअरचा झाला किंवा शिफ्टिंगचा झाला. हां, तर समजा आता मी जर तळेगाव दाबडेवरनं कोथरूडपर्यंत गेलो, तिथून मला रिटर्न ट्रिप भेटते. काय इश्यू नाही सर, त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाते सगळं. त्यात क्लिअर होत आहे ना? क्लिअर होतं. मंडईवाले पण विचार करू शकतात. हो नक्कीच सर, काहीच इश्यू नाही त्यांना पण. बरं, आता 650 पेलोड कॅपॅसिटी आहे, आपण 1000 भरतो. बरं, तुम्ही बरोबर बोलले. काही लोक 1500 वाले पण बघितले मी, भरतात लोक. बरोबर आहे. तर ते शिफ्टिंगवाल्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे. खूप बेस्ट आहे सर. सजेस्ट कराल तुम्ही सगळ्यांना? सर का नाही सजेस्ट करणार, नक्कीच करणार सर सजेस्ट सगळ्यांना. रोजचा माझा पैसा वाचतोय. ड्रायव्हर पण खूप खुश आहे गाडीवरती. तो CNG पेट्रोल सोडून. हा, तो तर रिलॅक्स असेल आहे ना? एकदम मस्त रिलॅक्स आहे सर. आणि ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे, घेर काढायची टाकायची काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रोजचे पैसे वाचत आहे. रोजचे पैसे वाचत आहेत. तुमच्या कॅल्क्युलेशननुसार रोजचे 500-600 जरी वाचले तरी 18,000 रुपये ड्रायव्हरचा खर्च निघतो. आरामात निघून जातो सर. मेंटेनन्स फ्री मेंटेनन्स आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही सर. सजेस्ट कराल तुम्ही सगळ्यांना? सगळ्यांना सजेस्ट करणार सर. काय आहे, पहिले तर आपल्या देशात खूप क्रांती झाल्यात, ठीक आहे. त्या उत्क्रांतीमध्ये EVची उत्क्रांती खूप मोठी होती. त्यातही टाटानी SEV यावर खूप मोठा डाव खेळला होता. त्यात तो डाव परफेक्ट आला. महत्त्वाचं म्हणजे अक्षय सर सारखे जे लोक आहेत ना, त्या लोकांचे अनुभव तुम्हाला यासाठी मदत करतात. मेन म्हणजे पैसे वाचतात, वेळ वाचतोय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याच डोक्याला त्रास नाही आहे. आणि कमर्शियलमध्ये हेच पाहिजे असतं. नक्कीच सर. तुम्हाला जर तुमच्या जोडधंद्याला, उद्योगधंद्याला अजून एखाद्या व्हेकलची जर तुम्हाला साथ द्यायची आहे, तर ही व्हेकल तुमच्या उद्योगधंद्याला, जोडधंद्याला बेस्ट राहू शकतात. अक्षय सर सारख्याचे अनुभव तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तुम्हाला वाटते अजून एखाद दुसरी टाकायला पाहिजे? नक्कीच घेणार सर. हो का? पेट्रोल CNGतून मन निघालं की काय? आता निघालं सर मन. पैसे वाचतात सर, एक्सपिरियन्स खूप भारी आहे, 0 मेंटेनन्स आहे, काहीच प्रॉब्लेम नाही घ्यायला सर गाडी. एक्सपान्शनसाठी तर बेस्ट आहे. नक्कीच सर, बेस्ट आहे, खूप बेस्ट आहे. आणि मेन म्हणजे वेळ पण वाचतो. वेळ वाचतोय. रात्री चार्जिंग लावलं
निघालं. सीएनजीच्या लाईनमध्ये थांबावं नाही लागेल सर. बरोबर आहे. तुमच्या नजीकच्या टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलला तुम्ही व्हिजिट द्या, टेस्ट ड्राईव्ह घ्या. अक्षय सर सारखे तुम्ही पण प्रेमात पडू शकता. महत्त्वाचं म्हणजे पैसे वाचतात, अनुभव चांगले आहेत. बिझनेस एक्सपांड करायचा असेल ना तर ह्या गाडीवर तुम्ही नक्कीच जाऊ टाकू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. अक्षय सर थँक्यू सो मच सर. थँक्यू सर.